नमस्कार, आय एम अग्निसा आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे जसं की मी या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही महिन्यांसाठी मी नवीन कपडे खरेदी नाही करणार आणि तीर्थाने पण डिसाईड केलं आहे की ती काही महिन्यांसाठी नवीन कपडे खरेदी नाही करणार. तीर्था म्हणजे माझ्या बहिणीच्या फ्रेंडची मुलगी, ती 8th स्टँडर्डला आहे आणि तिने तिच्या वॉर्डरोबवर एक नोट लिहिले, स्टिक केले नोट आणि त्याच्यावर लिहिलंय आय विल नॉट बाय एनी न्यू क्लोथ टिल जानेवारी 2026. आणि खरंच हे बघून मला खूप प्राऊड फील होते. मी तुम्हाला दाखवते ती नोट आणि ही नोट बघून खरंच मला खूप प्राऊड फील होते तीर्थावर की खरंच तिने हा डिसिजन घेतलेला आहे आणि मला पण खूप भारी वाटते की कोणतरी माझी रील्स बघून हा डिसिजन घेतलाय. थोडासा छोटा का नाही डिसिजन आहे पण खरंच खूप भारी वाटते. ती 8th स्टँडर्डला आहे आणि एक तिने पॉझिटिव्ह डिसिजन घेतलेला आहे आणि मला खूप भारी वाटते की माझी रील्स बघून कोणाच्या मध्ये तरी बदल होतोय. आणि मी सुद्धा अजून 4 महिने झालेले आहेत, मी अजून सुद्धा नवीन कपडे खरेदी नाही केलेत. मी दर महिन्याला नवीन कपडे खरेदी करायचे, पण आता एवढे कपडे बघून मला अजिबात असं इच्छा नाही होत की नवीन कपडे खरेदी करावी. आणि सस्टेनेबिलिटीवर पण फोकस चालू आहे आपला. पण बघूया आता मी नेमकी कधी खरेदी करणार आहे आणि कुठला तरी चांगला मोमेंटलाच मी ते खरेदी करणार आहे. आणि खरंच खूप 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 भारी वाटते यार हे सगळं बघून. आय प्राऊड ऑफ तीर्था आणि तिच्या हा डिसिजन मला खूप म्हणजे खूपच आवडला. असे डिसिजन्स खरंच घ्यायला पाहिजे. मी ही डिसिजन घेतला. तिने ही एक छोटासा सीड, एक छोटासा बी रोवलाय सस्टेनेबिलिटी मध्ये. खूप प्राऊड फील होते माझ्या डिसिजन मध्ये आणि माझ्या रील्स बद्दल पण, की कोणीतरी आपल्या रील्स बघतो, त्यांना आपल्या रील्स आवडतात, कोणातरी माझ्या रील्स आवडली खरंच आणि त्यांनी तिच्या लाईफमध्ये तिने ह्या डिसिजनला तिच्या लाईफमध्ये पण अप्लाय केलाय, माझे विचार पण अप्लाय केले. आणि जर तुम्हाला खरंच माझ्या रील्स आवडत असतील, ब्लॉग आवडत असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर पण फॉलो करा आणि असे नवीन कंटेंट मी घेऊन येत जाईल. ओके, थँक्यू.